हिंगोली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना पक्षश्रेष्ठींनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांना उमेदवारी बहाल केली। झालेल्या निवडणुकीत आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी विजय संपादन करून हॅट्रिक केल्यानं मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेष सत्कार केला। हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच झाली, त्यामुळे कोणाला पक्षश्रेष्ठी उमेदवारी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। जसजशी निवडणूक जवळ आली तसतशी उमेदवारीबद्दल उत्कंठा निर्माण झाली होती। अखेर पक्षश्रेष्ठींनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या कामाकडे पाहून त्यांना उमेदवारी बहाल केली। त्यानंतर आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र प्रचाराची धुरा सांभाळून प्रचार केल्यानं आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा निवडणुकीत विजय झाला आहे। 24 नोव्हेंबर रोजी आमदार तानाजी मुटकुळे हे मुंबईत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेष सत्कार केला। तसेच आमदार मुटकुळे यांनी हॅट्रिक केल्यानं त्यांचं कौतुक केलं। यावेळी आमदार मुटकुळे यांच्यासह माजी आमदार रामराव वडकुते, मराठवाडा उद्योग आघाडीचे संयोजक संजय कावडे, पद्माकर नायक, पृथ्वी मुटकुळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। यावेळी सुनील तटकरे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक बडे नेत्यांच्या देखील यावेळी त्यांनी भेटी घेतल्या।